काही काम धंदा नाही वाटतं. अरे आताच आलं ट्रॅक्टर पाहिला का? भरून आणला खताचा. तुम्ही आणला का ते? यायला लय डोकाच येडा तू. कपडे तर कुठे मळायला दिसता ना मला. म्हणजे मी भरलाय का तो? मग लेबर आहे, भरून घेतलाय. हा का? मग फक्त मी ट्रॅक्टर चालू आहे. ट्रॅक्टर येतात तुम्हाला? पाय मग पुरत तो ट्रॅक्टर काय लोकांना हाकायला घेतलाय का? पाय पुरत का पण? मी फुकट 8 लाख घातले का त्याला? हा? काय सांगा ये काय जाऊ नाही. 10,000 सारखी तू आड करीत राहते. तुला हे करायचं नाही आणि दुसऱ्याला हे करू द्यायचं नाही. म्हणजे मी चालू का आता? मग पाहायचं चालू मग. मी विचारते मग कशी काय? घरातले काम तुम्ही करा पाय बाबा. पुरात्या का हात पुरात्या का? मग बरोबर आहे ना. कोण म्हणून तुम्ही ट्रॅक्टर चालवते म्हणून? हा? कोणी म्हणे बाबरा एवढा एवढा काय ट्रॅक्टर चालवीन? अरे मी काही चालवायला बसतो तुला आता काय सांगावं? हा हा. हा. लग्नाच्या आधी एक- असंच म्हणत होते माझ्या बाप्पाला. काय तुझा ट्रॅक्टर घेऊन बसली? मी पर आयशरचा ड्रायव्हर आहे म्हणे. मग? नंतर आम्हाला कळलं एवढा एवढा 14 टायर गाडी चालू पाहिली पाहिजे का? तुम्ही. हा. रात्रभर तीच चालीत तू. हा तरी एक गाव यायला मग एवढा अंतर ते तुझ्या गावाचं. तुम्ही समृद्धी ना असाल मग. हा करेक्ट. तुम्हाला एवढा का ना समृद्धीला गाव राहते का? मला काहीच कळालंच म्हटलं. हा रस्ताच कोणता तेच कळालं नाही. झालं. आणि चढलंच कोण तेच कळालं नाही. आणि मग उतरले कस काय? कळायलाच उतरायचे सुद्धा. मग नेक्स्ट चालतच राहील. चालतच राहिलो. काय बधीर माणूस बाई. शेवट मी काय केलं, थांबू घेतलं, गाडीला चावी ठेवली, लगेच निमताने आलो. हा. जसे पुलाच्या वरून उडी मारली ना, काय सरळ घरी निघून आलो. आणि गाडी तेच तुली याला म्हणते ड्रायव्हर. मग आता काय करू? बरोबर तुमचंच बरोबर. घरी काय यायचं मग तुम्ही तिकडे जीव द्यायचा कुठं? आणि तुला नवरा मी केला असं दुसरा. दुसरा? हा तू का दुसऱ्या आली का काय? मग काय रे मी तुम्हाला आहे की तू बाहेरच्या गाड्या, तू हा इकडं काय ट्रॅक्टर नीट बोलायचं बर का? नाही ट्रॅक्टर ट्रॅक्टर. हा हा असा आरडाओरडा करत नाही असा. आईला एक कुडको भेटली मला एक मी काय म्हणतो ते सकू संत्रा. ते सकाळीच माझ्या भावाचा फोन आणता. आता काय? मी चालले माहेराला. आता काय तिला काय? 2-3 दिवस जायचंय आरामाला. तू आजारी गेली? नाही नाही आराम. आता उन्हाळा दिवस लागला ना. अरे हा मग तुला येणं का काय? याला चोपाळाला टाकले काय? माझी म्हणे आता लय थकली असं लय काम केले म्हणे. ये म्हणे आराम. एवढा बाला मोठा बागला त्याला लोळावा गोळावा आराम करावा. मग तिकडे काय त्या कोपी मध्ये? नाही जायचं मला 2-4 दिवस. नको नको जाऊ नको. मारले पंचायत होईल जरा. तुमची काय पंचायत आहे? काय प्यायची? खायला तुम्ही तर बाहेरच जाते ना हटले. तुम्हाला अरे. का घरचं गोड लागत? बायको असते तो आता कधी गेलो बाहेर जेवायला. हा तू नसल्याला जेवायची हाल होती मावली. हा ना मग द्या मला 1000 रुपये. अच्छा आली नाही का पैसे? हा मला ना थोडस बँकेत जाऊन ये. थोडं काम आहे. 1000 रुपये द्या ना मग. अरे पैसे का आता ते खातावाल्याला दिले ना. तुला दिसत आहे का ट्रॅक्टर आहे यायला बाबा म्हणजे पारावर बसले खाता ट्रॅक्टर कुठे? कोणाला म्हणते दाखव? तुलाच म्हटलं पाय उगे येईल का लोकांना सांगू काय? दाखव ट्रॅक्टर. लयच बाई माणूस असा बाहेर सावळे एवढा. बघ बरं द्या 1000 रुपये. मी चांगला आणलं का 1000 रुपयात बरोबर. हा चांगले. ए मागून एक शिमलं टाकायचं राहिलं बघ. त्याला म्हणलं एक टाकायचं अजून बघ कमीच भरलं. मग उभा राहायचं ना तुम्ही ट्रॅक्टर जवळ. अरे का तुडावलं ते लय तुडावलं. आणि मग हा तुमचं मनच भरत नाही. अरे म्हणजे या बाबा 1000 रुपये टारले. दाबू 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 दाबू. बरं जाऊ का मी? तू कुठे जाते? 2-3 दिवस येते जाऊन मग. नाही रे जाऊ नको. मग नाही नाही ते ट्रॅक्टर खाली करून आपल्याला वावरात पांगवायचंय. मी तो परत सिन्नरवरून जाऊन येतो. बँकेतून पैसे काढून आणतो. हा, जा. मला थोडं उद्योग आहे. हा? हा आय, 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 आय. लवकर या. हा. गेला आता कुठं गेला काय माहिती उदाळायला. कामाचं सांगितलं का जीवर येतं. मला जाऊन दे ना गावाला जाऊ दे म्हणलं. मरुदी जाते घरी. ए बाय भाऊ पटली तर ठेव नाही पटली तर खुशाल काढून दे. मी तुला खरं सांग कारण मला आहे ना सणच नाही हो राहिला. आता समजून सांगून सांगू तो वैतागलो तुम्ही. नाही तर काय डोक्याला ताण. हा? अहो तिचं चित्तच नुसतं बाहेर ना. नुसतं बाहेर चित्त तिच्या मला. बरं आपण आता चित नाही का काय नाही का काय नाही. हा घरी ध्यान द्यायचं का बाहेर ध्यान द्यायचं तुम्ही? मग आता लई डोकं आवड झालं. बरं त्याला एक बोललं का ते 2 चावळून उठत सांगायला लक्षातच राहत नाही नाही. आहे ना. पण आता घरी गणतीच्या आईला सांगून आपण जर पाहिलं बोललो ना असं नाही का हा. का बा हे काम कर. ती म्हणती मी एक केलंय तुम्ही दुसरं करून. बराबरी पाहिजे आहे ना. मग मी पुढे डोकं लावायचं मला सांगावं. सांग बरं तू आता. तिला लावायचं मग गाय धुवायला. कोणला? शेणपूर काढायला. बाई गायची शेप त्या दिवशी उडाली अंगाला लागले तिच्या. हा शी मला नाही चालणार असं. नाही नाही ए बाया. अवघडच काम आहे. हा
मग त्या दिवशी ना म्हणत होते नाही का माझ्या पोटात दुखू राहिलं अमकं तमकं. मग मी सोपी नाही. मी तिला म्हणले एवढं 1 चमचा औषध पे. मी दिलं गोमतीर पाजून. मी काय म्हणतो मोबाईल मुळे होत असं सारखं हा. मोबाईल मध्ये जास्त डोकं राहत आहे. लयच अवघड तमाशा आहे बाई. पण काही नाही ते तिचं अप्लाय करायला लागले ड्युटीला तर मग उचल राहते ना 8-10 बरं आहे ना, घंटे चांगली duty ला. गोष्ट आहे ना, कोण काय म्हणतं अशी पण तरी घरात काही कामाची नाही ती. अरे बाबा घरात नाही काही कामाची, पण असं म्हणून कसं चालेल मला सांग बरं. ते तर आहेच म्हणा. हा? मग ते काम कोणा करायचं? मग जर या- बाहेर जर ती जर लागली जॉबला, हं. ते घरातलं काम बैठ होऊन करायचं एखाद्या कोणा? आपण हं? एखादं बैठ होऊन. पण अशी घरात कमी कमी 2 पैसे तर कामात येईन म्हणजे आपल्या. तो वाला हिच्यात भागत नाही का आता? भागत ना मग तू कसा म्हणतो परत बाईट होतो? कामाला. घरात कामाला लागेल ना ते तेव्हा पुढे ड्युटीला तुम्ही गेले. हातच जोडले रे बाबा. खऱ्यानं हात जोडले. मग हा. काय करायचं तिचं तुम्ही सांग. अरे तुलाच पाठायला पाहिजे. बाई माणूस आहे नाही ते सगळं तिचंच आहे, तुझंच आहे. मग ती हम्म. तिचं म्हणून जर तिनं नाही काम केलं त्याचा उपयोग काय मला सांग ना. ते पेमेंट का काय येते, काय चुलीत घालायचंय का मला? ते आहे म्हणा पैशाची काही कमी नाही आपल्याला. असं मग ते पैशाची कोणी गरज चालवायचं मला सांग बरं तू. आहे. एवढं एवढंच पाहू आपल्याला. मग नाही नेट राहिली हम्म, तर आपण दोघं आणि ती गाडीवर बसू हम्म. आणि नेऊन घालू आपण. हा त्याला काय पर्याय आहे मग. मग काय तर जर समजून ऐकत नाही बरं काय तिची करणार? नजर नुसती उघडी आहे रे. हा. घरात काम सांगितलं की नुसती पोर्च मध्ये येते, हम्म. बाहेरच इकडं पाय तिकडं पाय तिकडं पाय. कोण आला तेवढंच हे काय बाय असं? हे देवा, हे काय असं मोकळं बोलतच नाही. मोकळच बोलत नाही. तिची मोकळी हाजरीच येत नाही, गर्जनाच करीत नाही. चल तिकडं मुख काय मग? काय माहिती साबली मुख हे का हीच आपल्याला येड्यात काढून काय राहिली. ते घरीच फोन लावायचे बहिणीला आणि त्याला असं अरे लावू दे, ती कोणाला फोन लावू दे. माझं ते बी म्हणणं नाहीये, पण निदान काहीतरी नाही का ते आपल्या याने. ते ना तुम्ही दाखवणं म्हणता असं भावाचं सासूबाईला ऐकायला कधी जास्त. हा का काय माहिती बाबा, पण अशी अशी गोष्ट आहे. कुठं जायली ती? मग पाय तू आता कुठं ठरव. जायली ती? कोण? सीमाच ना. अरे त्याचं काय खरेदी गेलं असं धुणं वाळत घालायला वर बांगल्यावर. येऊ का पाहून हा. का आवाज देऊ? हं? द्यायचा ना आवाज पुढे काय. ती काय येऊ राहिली हं? येऊ राहिली आली. पाय आता तू आपल्या गाव खेड्यामध्ये या असं चालेल का? घे पाहून बाबा तू. आता काय झालं? काय झालं? काय कुठं व्हायचं गेली? बाकी आहे? कुठं गेली ती? भांडे घासले मग आले. दोन वाळू घालत होती. साडी गिडी घाली जा खेड आहे आपलं गाव. आता साड्या कुठून आणू? साड्या नाही आणल्या आज. साड्या घाली जा. साड्या आपलं धुतलंय ना आज सगळ्या. धुतले सगळ्या धुतल्या सगळ्या धुतल्या. सगळ्यांवर आता आई- आजच बरा बाम गोळा पडला. आई तर म्हणते काय वापरायच्या वेगळ्या आहे. तो काही लक्ष राहत नाही काही नाही कामावर काय भानगड आहे? सारखं फोनवर चालू राहत. नाही ना, कोण म्हणतं? मग कुठे वाटतं? कधी फोनवर बोलतो? मीच सांगत आहे ना. कोण म्हणलं आणि काय म्हणलं, काय बोलायची गरज आहे? मी स्वतः म्हणले समोर उभी. आता वय आहे का त्यांचं एवढं काम करायचं? करते मी काम आता. काय कोणी कोणाला धुणं टीव्ही केलं, टीव्ही भांडे झाला का घासले. फोन झाला का नाही या रूम मध्ये त्या रूम मध्ये काही वर काही खाली काही. आता जाणं नाही करमत नाही काही ठिकाणी. जाते मग. बरं भाऊ, माय गुडघे दुखात्या, मला काय वर जावत नाही तिच्या मागे. मग पण ती सारखं तिचं मडवर रूम मध्ये एवढा bedroom मोठा मध्ये बांगला तेव्हा म्हणलं होतं लहान रूमात बांधू. लिफ्ट करायची ना मधी. लिफ्ट मधी? केलेल्या असतात. धोरण लक्षात येईना ना मला नेमकी फोनवर पण मग बोलत असं मोकळं बोला जाय ना बहिणीला मेवण्याला कोणाला कळे ना मग असं मोकळं बोला जाय. मोकळंच बोलते ही ना. हुची काही भाषा आहे का तुमची काय म्हणजे ते रोज कळणार. नाही येत मला घरून फोन. कधी नव्वत आला तर आला. म्हणजे काय चालू राहतं तू मग. म्हणजे बसले. असं सासूबाई आहे. सासूबाई मुळे मी म्हणलं ना असं त्यांना आवडत नाही रोज रोज घरचे फोन आल्यावर. नाही बोलता मला. काय माहिती कामावर तुला ध्यान द्या स्वतःचं. जाय नाही तर आहे ना ते अवघड होईल बरं का मग नेऊन सोडावं लागेल नाही. पुढं का आला? मग काय ते ऐकत नाही म्हणलं आईला काम होत नाही ते गाया किती आहे आपल्याकडं. काम मीच करते. बरं वर बी बकऱ्या जाते ना, आहे. वर नेमकी कोणा का पाहते कोणाशी बोलत आहे का? काय मला ती गणितच कळत नाही. ते जास्त लक्षच साऱ्यावर नाही. एवढं लवकर तू कोणी पाहणार आहे का? अगं तुला नाही खालून कोणी पाहणार, पण वरतून तुला सारं गाव दिसत ना. आता कोणी आमच्या काय टायमाला नव्हतं बाई असं झापा झुपात दिवस काढले, झापातच पोरं तसं झाली. काही नसन ते पण तिथे ते वागणूक आता सवय काम असेल करून तिला. राहिल्या, दुसरं काहीच करते तसं नाही. काही नसन तिथं. हम्म?
कानभर राहिल्या मग ते काय म्हणजे मला काम काय पोराचा परपंच दाखवा नका काय आता मला बरं? एकूणचे एक पोरग आहे मी इथं काय 2-4 पोर आहे आता का? मी कधी वर गेले फक्त कपडे वाट टाकायला बरं जाते जाऊ दे तसं तोंड नका लागू आता इथून पुढे आहे ना जरा पण नीट मला लक्ष बी द्या गाजराबाई कामाला. म्हणते मी तुला धरूनच दाखवे जरा ना काही हा. नसेल जरा हा सूर्य दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी करेलच जरा हा नवरा सूर्य आणि हा असेल, जय त्याला उद्योग करू काही हा मला काय आहे का नाही आता ते मी मोकळं तेच बोला शोधणार आहे मी त्यांना सांगतो मोकळं बोला जात फोनच नाही वापरत ना मी मग नाही नाही बोला जाय ना घरच्याला बोलावं कोण बंदी घातली तुला? पण मोकळं बोला जाय असं. बरं मोठं चालू द्या मोठं तुमचं. बोलते शेजारीनं ऐकू नाही जाईल. मला चला ना- आता मला गिन्नी गावचं पाणी भरतो मोटर हा चालू मग मी कर तेच करते तू पाणी तिला जाय बारे मी जाते मोटर चालू करायला जा ए बाई ग स्वयंपाक आवडलं बोल कोण आम्हाला दोघांना चिंचा पाडायला जागा नाही कसा पाडावा काय ना राहिला दगडाने पाडू का गाजराबाईची पडल्या तर सून पडल्या. इकडे दिसते तिचा खाली तर आज आहे ना लय तिथपासून डोक्यात होता आपल्या पडा ना बाई चिंच आहे. काय कर राहील घाबरले काय असं तुम्ही आलत घाबरेल ना तिचा खाली काय माहिती का नाही नको मी आता थांबू खाली लय लाल लाल घे तिचा आलेला आले है ना सासूबाई नव्हत्या हा. मग म्हटलं घ्यावं कुठे थोडेसे गेली कुठे गेली तुझी सासू असं वरती कुठं गच्ची बिच्ची जायला असेल वरून नाही पाच पाहिलं तरी काय तो नवरा कामाला जायला असेल नाही तर वावरात असेल हा का काय यानं केलं आज काही नाही ये ना असं केलं हं. रस्त्याने चाललं होतं हा तू दिसली एकटीच ना तिचा खाताना चिंचा खायला आलं का नाही काय तो आता माझं कसं चालेल हा मग आज म्हटलं तो असे ना बोललंच टाकू म्हणलं आज काय हा? काय तू समजला काय आता आता काय मला तुला काय काय लहान आहे काय तू हा कारण आदायला आली ना तू माझा नवरा सांगाल ते ऐकलं ना मी तुमचं काय ऐकलं त्याचं काय ऐकत बसती त्याला काय येतंय मला चांगलं आहे सासू आहे थोड्या आलं काय तो नवरा ना लय मुख्य माणूस आहे हा लय बोलत नाही आणि वाढ बोलत नाही हा काय काम आहे सांगा पटकन मी चालले घरी बरं मी काय काय अरे, चिठ्ठी द्या. हे काय आहे ते पाय मला याचं उत्तर पाहिजे कोणाला दाखवू नको नाही का सासूबाई दाखवते ना ए बावटे का हा? नको दाखव का तुला बरं नाही मारील वाजत तुला मारील ती एकट्याच वाचत आहे एकट्यात वाच आणि मला उत्तर कधीच येतं याचं लगेच उद्या अर्धा एक तासाने मी तसं आहे ना वाटलंच आहे ना 4-1 वाजता परत गारका मारितो हा मग 5 वाजता ये. लिहून बिहून ठेवून परत मला उत्तर दे हा 5 वाजता मंदिराजवळ येऊन दिली तरी चालेल तसं काय हा. दर्शनाला झालती तू मग 5 वाजता नाही ना हा मग येतात 5 वाजता ऊन खाली झाल्यावर चाल मग हा? मंदिरात येते मी दर्शनाला त्यावर बात जाऊ का मग काय का? हा. हे काला भूत आलं तर काय ना बाय काय चिठ्ठी दिले काय ना इथं वाचत पण सासूबाई पाहिजे नाही कोपऱ्यात जाऊनच वाचते सासूबाई नाही तेव्हा काय बाई चिंचाई खाऊन दिलं नाही बाबूरावने काय दिलं चिठ्ठीत काय ना सासू यायच्या चिठ्ठी वाचून घेते काय दिलं बाई चिठ्ठीत लय मोठी चिठ्ठी दिली बाबूरावने मला बाई बाब्याला कळत काय काय लिहून दिले बाब्याने मला आय लव्ह यू सासूबाई तुम्ही धरा तुमच्यासाठी दिले काय चिठ्ठी त्याच्या दडदडीत लिहिले आय लव्ह यू सीमा मला वाच धर सासूबाई तुम्हाला चिठ्ठी दिले कोणा बाबूरावने काय काय माहिती काय लिहिले वाचली त्याच्या नाही दडदडीत प्रिय सीमा आय लव्ह यू नाही सीमा हो, असं नाही. लिहिले नाही नाव नाही हा मला वाचता वाचता नाही येत का अगं जुनी 7वी वहिले मायवाली माझी 7वी नाही होईल धरा ना हा 7वी नाही 7वी नाही वैल तुमच्यासाठी दिले आता मी चिंचा खातो ते बाबूराव म्हणते सासूला देऊन टाक फक्त काही पाहू नको तू खोलून चुकी झाली खोलून पाहिजे धरा मग त्याने मला म्हणायचं ना डायरेक्ट तुम्हाला नाही विचारलं मला कुठे आहे सासूबाई हा. म्हटलं असं कुठं वर मग त्याला तुला चिठ्ठी द्यायची होती म्हणूनच विचारलं त्याला नाही नाही तुमच्यासाठी दिली खोलून तर पा प्रिय सासूबाई तुम्ही घरी जाऊन प्रिय वाचा ना. सीमा मला तू फार आवडती आय लव्ह यू सीमा बर
आणि तुझी ती म्हैस सासू ती कुठं आहे? हं? ती मला बिलकुल पण आवडत नाही. मला तू आवडते आणि मी फक्त तिलाच घाबरतो इथं यायला. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू पण माझ्या प्रेमाला नाही का तेवढीच दाद द्यावा अशी नम्र विनंती. तुझाच फक्त बाबूराव. हे मला नाही लिहिलंय, मला याचं काही माहित नाही. हा याचं मला माहित नाही ना हे काही. वाचलं त्याच्यात तर काहीच कळालं नाही हा, तुला हा. नाही. नाही ते फक्त बरं. म्हणे सासूबाई. बोळ्यानं दूध पिते काय? नाही ते फक्त मला म्हणे सासूबाईला चिठ्ठी देऊन टाक म्हणून मी ठेवली हं. आणि जातच होती तेवढं हा तुम्ही ग आले. हा सुगरण साताची निळ्यागार दाताची आणि त्यानं सांगितलं तुला हा त्या हुलबावल्यानं हा आणि तू माक दिली. हा. हा ना. अगं तू हिचा लंपास करणार होती उगाच मी धरली म्हणून तू आता या बोटाचं चुका त्या बोटा अहो हे नाही ना करू राहिली. सासूबाई. पण तुला ते जमाना येऊ दे महापौराला. भाऊ तिकडच वाट पाहू राहिलो जेवायला मी. काय इकडं काय तमाशा झाला पाय काय घे वाचून. हे बाबूराव चिठ्ठी दिली म्हणे तू सासूला देऊन टाक. सासूला हा पाय आता किती हे. विषय केलं तू? शिकले नाही ना. नाही नाही शिकेले म्हणते आहे का आता आपण तिच्या थांब ना लग्नाची- तिच्या मांड्या मी लाल केल्या का मग शिकेले ती म्हणून आपण, बराबर अशी लग्न नाचल केलं. नाही का बीए 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 अशी नाचल. इंग्लिश वाचता येतं ते मराठी ना. मराठी नाही मला असं वाचता. डॉक्टर परिणाम झाला वाटतं. नाही नाही ती आई बरोबर सांगत होती. याचं काय आहे प्रिया काय आहे? मराठी सीमा नाही ना आहे. वाचता आईचं येत नाव मला. काय? अहो मराठी येतं का मला वाचता? मग त्यालाही सांगायचं ना इंग्लिश मध्ये. तुझ्या इंग्लंडला जायला होते का तो बाप जायला होता? हं? का त्या ग दिवशी तर आई शेळवण सांगत कुत्रे होती, हं? ध्यान राहत नाही इकडं तिकडं ऊ करते म्हणे फोनवर. आम्हाला वाटलं घरच्या सांग बोलत असं. घरची ये तो ऊ ये का अहो हे ऊ सांगतो ये का तो घरच्या सोबतच हा? बोलते ना. ये ऊ ये. बाबेल फोन हे ऊ ये तो वाला. तुम्ही काही संशय खावरा. तुम्हाला चिठ्ठी दिली. अहो त्यांना चिठ्ठी आम्ही दिली. बोलत नाही बाबेल म्हण भेटली म्हण ते तसं येणार. फोन नाही हा. आज घरी. फोनला फोन नाही आणेल आण घरी. फोन वय फोनला फोन आण वय. तुमचा फोन द्या. चार्जिंगला आहे ना हा तिच्यावर द्या आणील ना. ना वय. फोन. फोन घरी चार्जिंगला लावेल. पण बाबूराव मला बोललाय 5 वाजता ये म्हणे मंदिरात. मंदिरात भेटू. ऐक आता गडबड करू नको गपची त्याला माहित करू नको घरी माहित झालं 5 वाजता जाऊ येईन ना आम्ही गपची घेतो नाही तर मग तुला नेऊन घाल. नाही आता तिलाच तिला घरात गेल्यावर तिला म्हणा फोन कर. हा मग सुट्टीच करून. अहो तुम्ही ऐकते का? मला काय बाबूराव म्हणे चिठ्ठी त्या सासूला दे म्हणे. हा चालेल ना पण 5 वाजता तर भेटणार तू. 5 वाजता भेटू. मग पाहू काय करतात. चालेल ना. चालतं मग असं म्हणणं होतं त्याच्या बायकोला फोन लावून ठेवते मीच. त्याच्या बायकोला आहे ना फोन लावून ठेवते बर का आणि त्याच्या बायकोला सांगते का अशी अशी गोष्ट आहे, तूच 5 वाजता ये. चाललं 5 वाजता काम आहे पण असं नका सांगू येणार नाही. नाही सांगून देते ना म्हणूच नको म्हणाल. बरं हॅलो बकुळाताई काम असं होतं नाही का बाबूरावचे तर लईच कारनामे वाढत चालले. काय झालं? या बाय बाबूरावनी माझ्या सुनाला चिठ्ठी दिली. ती तुमची नवीन सून आता येईल. हा तिला चिठ्ठी दिली त्यांनी आणि म्हणे आई लव्ह यू मला तुले आवडतीन. हा आणि मला तर मायावाला मोदाळा आवडतच नाही. माई बायको तर लई जाफर म्हैस आहे मला तूच आवडती असं म्हणलं का? असं म्हणला तो. आणि 5 वाजता आहे ना 5 वाजता त्यानं तिला मंदिराजवळ भेटायला बोलावलंय बर का. बर पण मग तोपर्यंत आहे ना बाई तू काहीच म्हणू नको. बर काहीच म्हणू नको आपल्याला आहे ना बाय तळ हाताना चंद्र झाकणार नाही. मी सांगाल समजा खोटं असेल पण समोरासमोर आपण धरू ना गपचिप. बर चालेल. हाय का नाही. तसंच करू, हा. एकदा समजून सांगू बाई मग तुला बी आता एकदा धरल्यावर तुला त्याच्या जवळ नांदायचा का नाही ते तू ठरवून मला सून नांदवायचे का नाही ते मी ठरवीन. चालेल. हाय का नाही. आणि येतो चाल आता. हा ठीक नक्की येणार. नक्की हा हा. मग काय घरी काम कर हा चला 4 वाजेपासून येऊन बसले वाट पाहत. अजून काय आहे ना बाई. 5 वाजत तिथे तरी येणार नाही. काय आली का? आणि बाबूराव कशाला बोलावलं तर मला इथं. बरं आलं का चिठ्ठीच होतं आणलं. चिठ्ठीचं उत्तर नाही आणलं. बरं, मी काय तिकडे आपण ये नको रस्ता चालू आहे आपल्या दोघांना ओळखते कोणी. पण इथं बोला ना बाबूराव पटकन माहिती पाहिजे. सावली दाराखाली कोणी हात नका धरू हो बाबूराव. कोणी पाहिले नाही पाहिलं कोणी तर. ऐक नाही अहो माझी सासू बिसू पाहिलं उगाच वेगळं काय होईल अर्थ. टपकेच अहो बाबूराव मला इथं कशाला बोलावलं. हा
नको त्या ठिकाणी तुम्ही बोलावलंय उगेच माझी सासू नवरा पाहिजे तर अजून वेगळं काहीतरी होईल. तुम्ही असे कारण केलं चिठ्ठीचं आधीच. चिठ्ठीचं? मग तुम्हाला चिठ्ठी कशाला दिली? एवढं का बरं घाबरते? अहो नाही ना माझा नवरा आहे ना. अच्छा पण नवरा असेल काय होतं? तर तुम्हाला चिठ्ठी कशाला दिली सांगा बरं. अगं, पण मला लय तू आवडायची. हो बाबूराव मला थोडी तुम्ही आवडता. माझा नवरा आहे ना बाबूराव. तुम्ही चुक म्हटलं काय? जेवायचं तेच बोला होईल. बोला आम्ही ऐकतो. परत चालू द्या ना. सांगा आता तुम्हाला मी काय आहे, तुम्ही मला काय म्हणतो ते. बोला ना तुमचं अजून मा- मनाच नाही भरा ना तुमचं. बोला कारण नसताना तुम्ही मला इथं बोलावलंय. या बोलून कुठं कुठं जायचंय आणि कुठं आमचा कुठं. येडुंबा मला आवडत हा ना मग त्याच्यामुळेच मी ऐकते ना आज कोण काय. म्हटलं असतं? बाब्या कधी ना आमच्याकडे काय तुमचं नाही आमचं काय इकडं? चिठ्ठी कसं काय दिली मग कोणा? तिला? अरे चिठ्ठी काची दिली म्या. काय? तिला मोटर चालू होती ना. हा. आणि मी मोटर पाणी प्यायला गेलतो हा. आणि ती चिचा तोडीत होती. हा. चिचा खात होती. हे काय वा- वाचा काय वाच. कारण काय नसताना बोलायचं? माझ्या घरात भांडणं राहिले. नेमकी आपली मोटर बंद झाली ती पाणी निघालं होतं. ते ऐकलं बाई प्रियसी मा आणि कोणाचं अक्षर आहे ते? आणि आमची मासाड गेली गावाला. हा कोणती मासाड तुमची गावाला गेली? आता मला काय ते? हा? ते 2-4 वाजता. कोणती मासाड गेली गावाला? ए, लाज बावळट आहे, काही लाज आहे, काही लाज आहे? नवऱ्याला मारते का? नको तुमचं मोरचा काढू का तुमचं? बरं हा. काय काय पाहून लफडं केलं ते? मी कुठं लफडं केलंय? हेच खरं खोटं करायला. आणि मी कधी लफडं केलं तुमच्या तुम्हाला कधी चिठ्ठी अजून काहीच दिली? नाही केलं. चिठ्ठीचं पहिले उत्तर नाही दिलं. एवढी मोठी म्हणजे तुम्ही बायको मानाने घरी. दिली का? हा, नाही हो. तिचं काहीच नाही का? अजून नाही काही काम. आपण ऐकलं? अजून काहीच नाही आमचं. काहीच शपथ नाही. नाही. म्हणजे अजून आपण करायचं पहिले बोलत होते तुम्ही. मग ते ओळखीची ती इथे कागदाची पोरगी आहे ना आमच्या गावात. मग डायरेक्ट दिली भाऊ काही नसताना. म्हणजे ते संसार मोडाचा आहे का तुम्हाला? हा? नाही, नाही. संसार मोडाचा आहे हा, असं एवढं उघड्याव कोणी करत असतं. म्हणजे नाही हो. मग त्याच्यामुळे वाद मला बायको आहे ना. नाव मग टाकून चिठ्ठी कोणा लिहिली? माही नाही ते अक्षर. कोणासाठी दिली? आता कोण अरे काय कोणासाठी बोलत तू? दिली? त्या इटकल कांगण्याच्या पोरी बरोबर तो लफडा आता ठीक आहे. हा. आणि ती माहिती सून हा. त्याच्या बरोबर तो वाली काही क्रॉसिंग घेता कोणाची? त्या विठ्ठल कांगण्या बरोबर. नाही पण आम्ही मी यायचं का नाही तुमच्या घरी? घरी यायचं तुमच्या घरी यायचं का नाही? त्याचा अर्थ काय होतो मग? म्हणजे वाईट जाऊ द्या, करायचं आता का? आपण सगळं पाहिलंय ना डोळ्यानं. आता मी पाहते त्याला बरोबर. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण अहो माझा संसार हे होत होता ना. तुम्ही आता. मी बरोबरच मी थोडी शेजारी. चुकीचं केलं. काय रे? आई घे सर. आपण सांगितलं ना ठरलं होतं ना बॅग भर पुढं घरी चाल. कसं काय? अहो पुढं सासूबाई. वय पुढं. वय पुढं. चाल.